प्रोटोकॉलच्या नावाखाली दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मंचावरून पदवी प्रमाणपत्र न दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या झालेल्या दीक्षांत समारंभावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठतीये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65वा दीक्षांत सोहळा भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कुलपती तथा राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 22 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला। मात्र या दीक्षांत सोहळ्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठतीये। उपस्थित विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पदवी मिळावी अशी इच्छा होती, मात्र प्रोटोकॉलच्या नावाखाली पदवीधरांना गृहीत न धरता आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षांचा विचार न करता हा कार्यक्रम उरकून घेण्यात आला। PhD सारखी पदवी प्राप्त केली त्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी मिळेल अशी विद्यार्थ्यांची आशा होती, मात्र प्रोटोकॉलमुळे विद्यार्थ्यांच्या या आशेवर विरजण पडले। यापूर्वीही विद्यापीठात माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते दीक्षांत सोहळा पार पडला होता। त्यावेळी APJ अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना महत्त्व दिले होते, मात्र 65व्या दीक्षांत समारंभाच्या आयोजनात पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षांचा विचार न करता हा कार्यक्रम उरकून घेतला। विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या कष्टांचा सन्मान राखण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने अधिक संवेदनशीलता आणि समन्वयाने कार्य करणे गरजेचे बनले।